जयसिंगपूर शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या अवस्थेमुळे राजश्री शाहू विकास आघाडीवर शिरोळ तालुका विकास आघाडी तेले मातब्बर नेते मंडळी माजी नगराध्यक्ष यांनी अनेक आरोप केले। त्यावेळेस प्रत्यारोपी शाहू आघाडीकडून झाले होते। येड्रावकर यांनी व शाहू आघाडीच्या नेत्यांनी जयसिंगपूर नगरपालिकेची निवडणूक झाल्या आम्ही रस्त्याच्या कामाला सुरुवात करू असे आश्वासन जयसिंगपूर शहरवासियांना दिले होते आणि ते आश्वासन त्यांनी जयसिंगपूर नगर परिषदेच्या नूतन नगरसेविका असतील, नगराध्यक्ष असतील यांच्या पहिल्या मीटिंगच्या आधीच गल्ली नंबर 13 या ठिकाणी जाऊन जयसिंगपूर शहरातील अंतर्गत रस्त्याच्या कामाला सुरुवात केली। सर्वप्रथम श्रीफळ नगरसेवक लक्ष्मण गोसावी यांच्या हस्ते फोडून सर्वच मान्यवरांनी श्रीफळ फोडून रस्त्याच्या या कामाला सुरुवात केली। यावेळेस नगरसेविका व जयसिंगपूर नगरीच्या उपनगराध्यक्षा सौ अनुराधा आडकेवहिनी यांनी पूजन केले या कामाच्या शुभारंभाचे आणि कामाला सुरुवात केली। त्याचबरोबर लोणारी टाइम्स न्यूज चॅनलला नगराध्यक्ष संजय पाटील येड्रावकर यांनी बातचीत केली, ते आपण पाहूया। नमस्कार। आज इलेक्शनला जे आम्ही लोकांना नागरिकांना जे आश्वासन दिलं की इलेक्शन झाल्या आम्ही रोडचे सगळे कामं चालू करू आणि त्या निमित्तानं आज नगरपालिकेची पहिली मीटिंग असताना मीटिंगच्या अगोदर पहिला नागरिकांसाठी आम्ही हे रोडचे उद्घाटन करतोय। सन्माननीय नेते राजन पाटील आमदार साहेब राजन पाटील येड्रावकर साहेबांच्या माध्यमातून आज हा उद्घाटन आम्ही घेतलेला आहे। लक्ष्मी रोडचा रोड हा पूर्ण चालू होतोय आणि येणाऱ्या 15-20 दिवसात डांबरीकरणासकट हा कंप्लीट करण्याची जबाबदारी आम्ही संबंधित लोकांना सांगितलेलं आहे आणि निश्चितपणे गावातले सगळे येणाऱ्या या 2 महिन्यामध्ये सगळे रोड्स हे डांबरीकरण पूर्ण होतील आणि भविष्यामधले अंडरग्राउंड आणि पाण्याच्या लाईन्स जिथे झालेत ते सगळे रोड्स आम्ही येणाऱ्या 2 महिन्यात डांबरीकरणाचे रस्तेही पूर्ण करू। शिव मॅडम समोर बघा थोडंच मग जरा मग आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर साहेबांचा